केलं. ठीक आहे, ओपन केलं. आता याच्यामध्ये काय स्क्रीन तर दिसते ना माझी स्क्रीन कडे. हे एक्सेल ओपन करायचं, वर्ड नाही. एक्सेल ओपन करून ठेवा. ठेवलं. F11 करा. ठीक आहे, त्याच्यानंतर आपली विंडो ओपन करा आता सुरुवातीला. त्याच्यामध्ये काय करायचं, आता इन्सर्ट मध्ये जाऊन तुम्हाला जेव्हा मॉड्यूल घेतलं होतं आपण, बरोबर, त्याच्यावरती एक दिसतोय तुम्हाला युजर फॉर्म. ठीक आहे, युजर फॉर्म क्रिएट वरती इन्सर्ट करून घ्या. वर्ड नका ओपन करू, एक्सेल करा. नाही, ह्याच्यासोबत आहे ते RTF11 आहे, नुसते 11 कसं काय. तेच रेग्युलरची प्रोसेस आहे. हा, इन्सर्ट मध्ये युजर फॉर्म वरती क्लिक करा. क्लिक केलं, असा एक फॉर्म क्रिएट होतो. ठीक आहे, आणि हे त्याच्या बाजूला व्ह्यू मध्ये जर पाहिलं तर प्रोजेक्ट एक्सप्लोरर विंडो आणि प्रॉपर्टी विंडो आणि कमांड टूल बॉक्स पण म्हणतो, हे ओपन झाले का. या साईडला बघा, इथं बघू शकता प्रॉपर्टी, इथं प्रोजेक्टर एक्सप्लोरर विंडो आणि फॉर्मला क्लिक केलं की हे कमांड टूल बॉक्स. एकदा चेक करा तुमच्याकडे ओपन झाले का. झाले एक्सेल, हा ओपन झालं ना. आता काय करा, इन्सर्ट मध्ये जाऊन युजर फॉर्म घ्या. इन्सर्ट मध्ये युजर फॉर्म, हा आलं. ठीक आहे, आलं का. आता त्या युजर फॉर्मच्या नंतर हे टूल बॉक्स आलंय का चेक करा बाजूला. युजर फॉर्मला क्लिक केलं की येतंय ते ऑटोमॅटिक. त्याला बाजूला इकडे घ्या, म्हणजे थोडस स्क्रीन वाढवून टाका ते. फुल साईज कर. काय झालं. ठीक आहे, याला घेतलं. इथं तुम्ही वेगवेगळी नाव टाका. इथं जे सॉफ्ट ग्रिड टाकलंय मी, तिथं तुमच्याकडनं वेगळं, सॉरी. आता काय करायचं, आलं इथपर्यंत. ठीक आहे, तर मी आणखीन एक नवीन घेऊन दाखवतो याच्या खाली. इन्सर्ट मध्ये गेलं, युजर फॉर्म घेतला घेतला सगळ्यांनी. इथपर्यंत आलं ना सगळ्यांना. थोडी साईज वाढवा. ठीक आहे, जेव्हा गरज पडली तेव्हा माझ्या स्क्रीन कडे बघितलं चालतंय. इथं जसं समजत असेल बोलल्यानंतर तरी बघ. आता युजर फॉर्म घेतल्यानंतर टूल बॉक्स वरती, सॉरी, युजर फॉर्म वरती प्रॉपर्टी चेक करा पहिल्यांदा. फक्त युजर फॉर्म क्लिक करा. युजर फॉर्म क्लिक केल्यानंतर, ठीक आहे, इथं तुम्ही हे करू शकता. त्याचं नाव जर चेंज करायचं असेल, युजर फॉर्म 6 जे दिले तुम्हाला, ते ते जर चेंज करायचं, समजा लॉग इन फॉर्म, त्याला हेडिंग द्यायचं आपल्याला. काय करायचंय, लॉग इन. फक्त लॉग इन केलं ते चालते, कारण ते यूज करावं लागतं आपल्याला काही ठिकाणी. तर ते लॉग इन करा. आलं वरती. ह्याच्यामध्ये बघू शकता प्रॉपर्टी मध्ये कॅप्शन. कॅप्शन या नावाच्या ठिकाणी तुम्ही त्याचं फॉर्मचं नाव पहिलं ते इरेज करा आणि त्याचं लॉग इन टाका. हेडिंग लॉग इन फॉर्म. व्ह्यू मध्ये आहे प्रॉपर्टी, जर तुमच्याकडे नसेल तर व्ह्यू मधून घेता येतं. व्ह्यू मध्ये आहे, व्ह्यू मध्ये. व्ह्यू मध्ये जर गेलं तर इथं प्रॉपर्टी आहे, ज्याच्याकडे दिसत नाही त्याने F4 करा आणि प्रोजेक्ट एक्सप्लोर साठी कंट्रोल R. टूल बॉक्स इथं आहे, व्ह्यू मध्ये सगळंच. हे तिन्ही जर भेटत नसतील तुम्हाला तर या ठिकाणी अवेलेबल आहेत. व्ह्यू मध्ये तिथं इन्सर्ट, प्रॉपर्टी, प्रोजेक्ट एक्सप्लोर विंडो, टूल बॉक्स हे तिथून भेटेल तुम्हाला. व्ह्यू मधून इन्सर्ट करायचं नसेल तर, आणि इन्सर्ट मध्ये जाऊन युजर फॉर्म घ्यायचे तुम्हाला. घेतलं. कॅप्शन मध्ये लॉग इन फॉर्मचं जे हेडिंग आहे ते चेंज होतं कॅप्शन मध्ये. तुम्ही मॅन्युअली तिथं नाव टाकू शकता. ठीक आहे,
तिथं बघा बॅक कलर वगैरे आहे. इथून तुम्हाला बॅकग्राऊंडचा कलर पाहिजे तर इथं बॅक कलर वरती क्लिक करून इथं तुम्ही युजर फॉर्मचा एखादी कलर देऊ शकता व्यवस्थित. कुठलाही बॅकग्राऊंडला कलर पाहिजे असेल तर तो कलर तुम्ही सिलेक्ट करू शकता. केला? ठीक आहे. त्याच्यानंतर झालं याच्यात कलर घेतला तरी चालते, बाकीची काही करायची गरज नाही. ठीक आहे. त्याच्यानंतर फॉर्मला क्लिक करा. फॉर्मला क्लिक केल्यानंतर इथं लेबल एचा सिम्बॉल दिसतो का, एचा पहिल्यांदा लेबल वरती क्लिक केलं तुम्ही तर इथं लेबल इन्सर्ट करता येतो. म्हणजे हेडिंग देण्यासाठी समजा आता मी हेडिंग इन्सर्ट केलं. केलं इन्सर्ट. नाव देण्यासाठी परत कॅप्शन मध्ये जायचं. आता तुम्ही वेगळं काही टाका. समजा मी ब्राईट किंवा जे काही नाव द्यायचंय HD IT सोल्युशन. ठीक आहे. हे टाकलं मी, बाजूला क्लिक केली की बघा त्याचं नाव येतं. ठीक आहे. नाव आलं. कॅप्शन मध्ये नाव टाकून घ्या. लेबल इन्सर्ट करायचं इथून. ए ए जो आहे त्याला जर पाहिलं इथं टूल बॉक्स मध्ये तर लेबल आहे, त्या लेबलला घेऊन इथं हेडिंग साठी इन्सर्ट करा आणि त्याचा बॅकग्राऊंड कलर बदलू शकता, कारण फॉर्मचा आणि तो कलर एक होतो. जर ट्रान्सपरंट पाहिजे असेल तर सेम कलर राहिले तरी चालते सगळ्यांचा. म्हणजे रन केल्यानंतर फक्त टेक्स्टच दिसला पाहिजे, म्हणजे असे जास्त कलर नकोय. तर त्यावेळेस एकच कलर ठेवू शकता सगळ्यांचा, म्हणजे बटन असेल फॉर्म असेल तर सेम कलर. ठीक आहे. कलर सेमच ठेवून बघा, म्हणजे विजिबल होणार नाही पूर्णपणे. ठीक आहे. HDIT म्हणजे वेगवेगळं नाव द्या, मी देतो ते देऊ नका. आणि फॉर्मची साईज वाढवू शकता तुमच्या म्हणजे लॉग इन फॉर्म जेवढा असतो ना तेवढा करा. म्हणजे युजर नेम पासवर्ड लॉग इन कॅन्सल असे आणि हेडिंग एवढं बसलं पाहिजे त्यात. हम्म. हा ते घेतलं नाव. तेव्हा फॉन्ट मध्ये जाऊन इथं तुम्ही पहिले फॉन्टची साईज, फॉन्ट आहे का त्याच्या तिथं फॉन्टचा दिसतंय तिथं जर घेतलं तर टेक्स्टचा साईज बोल्ड, त्याच्यानंतर त्याची साईज तुम्ही इथून वाढवू शकता, ओके करू शकता. ठीक आहे. साईज आणि शेवटी अलाइनमेंट एक ऑप्शन दिसते तुम्हाला. टेक्स्ट अलाइनमेंट वन सिलेक्ट आहे तिथं, तर तिथं सेकंड मिडल 1 2 3 लेफ्ट राईट आणि मिडल असं 3 ऑप्शन आहेत टेक्स्ट अलाइन साठी. आणि त्या टेक्स्टचा कलर बदलू शकता जे पाहिजे ते. फॉर कलर मध्ये जर आलं तुम्ही तर ब्लॅक दिसतं का तुम्हाला फॉर कलर, तर इथून तुम्ही त्या टेक्स्टचा जर कलर तुम्हाला बदलायचा असेल तर बदलू शकता, जे दिसलं पाहिजे पण बॅकग्राऊंड साठी. ठीक आहे. हे असं दिसतंय, म्हणजे रन केल्यानंतर ते असं प्रॉपर दिसलं पाहिजे. HDIT सोल्युशन दिसते का, याला क्लोज करा. F5 ने रन किंवा ते रेग्युलर रन करतो तिथून रन करून बघू शकता तुम्ही जे टाईप करताय. केलं? ठीक आहे. आता हा जो हेडिंग वाला लेबल आहे ना हेडिंगचा, आता दुसरा लेबल पण घेऊ शकतो मी इथून, पण याला आपल्याला हेच नाव ह्याची साईज वगैरे सेम ठेवायचं असेल तर त्यालाच Ctrl+C Ctrl+V करायचं, कॉपी पेस्ट. आणि ह्याची फक्त साईज कमी करा टेक्स्टची वगैरे, कारण मला इथे युजर ID नाव द्यायचं आणि टेक्स्टची साईज जरा कमी करायचं कारण खूप झाली. हेडिंग मध्ये आणि याच्यात फरक असला पाहिजे थोडक्यात. समजा मी याची 12 साईज ठेवली. ठीक आहे. याला उचलून इथं ठेवलं, याची साईज वगैरे कमी. आणि इथं कॅप्शन मध्ये फक्त याचं नाव चेंज करा. युजर युजर नेम युजर नेम झालं. केलं? त्यालाच कॉपी करून पासवर्ड पण देऊ शकता. त्याला क्लिक केलं हे असं युजर नेम आणि पासवर्ड, फक्त नाव चेंज करायचं कॅप्शन मध्ये.
ओके, पासवर्ड. युजर नेम पासवर्ड झालं. लेबल वरती यूज केले ते लेबल. जिथं टेक्स्ट लिहायची गरज पडते तिथं कोडिंग वगैरे काहीच भाग नाही लेबलला. फक्त तुम्हाला जिथं जिथं टेक्स्ट वापरायचं त्या फॉर्म वरती तिथं तिथं लेबलचा वापर करायचा. ठीक आहे, समजलं. काही नाव टेक्स्टचा काही नाव तिथं इनपुट करायचं असेल तर टेक्स्टचा वापर करा, सॉरी लेबलचा वापर करा. त्याच्यानंतर त्या लेबलच्या पुढे टेक्स्ट बॉक्स आहे, दोन टेक्स्ट बॉक्स इन्सर्ट करा. त्याच्या पुढं युजर नेमच्या पुढे एक आला पाहिजे अॅक्युरेट, आणि त्यालाच कॉपी करून पेस्ट करू शकता. कंट्रोल सी कंट्रोल व्ही. तेव्हा दोन्ही केलं. आता रन केलं की बघा पेज कसा दिसतो असं. म्हणजे तिथं आपल्याला इनपुट करता आलं पाहिजे. दिलं. क्लोज करून घ्या. शिफ्टने सिलेक्ट करतो आपण याच्यामध्ये. शिफ्ट जसं कंट्रोल होल्ड करून एक्सेल मध्ये मल्टिपल सिलेक्ट करतो तसं शिफ्टने होल्ड करता येतं मल्टिपल. म्हणजे टेक्स्ट बॉक्स दोन्ही सिलेक्ट करून त्याची फॉन्ट साईज वगैरे ठरवा. म्हणजे जेव्हा टाईप करताय तेव्हा थोडं फॉन्ट साईज दिसली पाहिजे व्यवस्थित. त्यामुळे त्या दोघांना सिलेक्ट करायचं आणि फॉन्टला इथं क्लिक करून याची साईज रेग्युलर बोल्ड करा आणि थोडीशी 12 केली तरी चालतं किंवा 11 10. खूप कमी आहे, 8 होती तिथं 10 केली समजा किंवा 11 केली. ठीक आहे, जेव्हा आपण ते रन करणार आहे त्यावेळेस आउटपुट दिला तर ते दिसलं पाहिजे प्रॉपर म्हणजे साईज. ठीक आहे असं. आलं. त्याच्यानंतर कमांड बटन आहे बघा खाली, हे लेबलच्या एकदम खाली कमांड बटन नाव असलं पाहिजे त्याचं. त्याच्यावर होल्ड करून बघा कमांड बटन. ठीक आहे, लेबल फक्त नाव देण्यासाठी, टेक्स्ट इनपुट साठी. म्हणजे तर आपल्याला रन टाइमला इन्फॉर्मेशन टाईप करायचं असतं तिथं टेक्स्ट बॉक्स, आणि ज्याच्यावरती आपल्याला कोड लिहायचा असतो तिथं कमांड बॉक्स. मग कमांड बॉक्स इथं इन्सर्ट डायरेक्ट क्लिक करा, ते ऑटोमॅटिक जेवढी साईज पाहिजे तेवढी येतं. ठीक आहे, एक क्लिक करा, त्याला नाव एडिट वगैरे द्या, कलर, आणि त्याच्यानंतर मग कॉपी करा. याला लॉग इन हिअर एक बटन दिला तरी चालतं, कॅन्सलची काही गरज नाही. एका बटन वरती पण कोड होतो असं जर फुल लिहिला तुम्ही. कॅन्सल करायची काही गरज नाही याला. ठीक आहे असं. प्रॉपर साईज वगैरे करून घेऊ शकता. आणि या कॅप्शन मध्ये जाऊन याचं नाव चेंज करा. लॉग इन हिअर. ठीक आहे, लॉग इन हिअर. कलर देऊ शकता इथून. कुठला कलर होता हा, बरोबर. फॉन्ट मध्ये जाऊन त्याचं पण इथून बोल्ड हे असं. ठीक आहे, याचा कलर जर येल्लो करायचा असेल तर येल्लो करा, नो प्रॉब्लेम. हे सगळ्यांचा कलर केलाय समजा आपण तर येल्लो देऊ शकता. ठीक आहे, तो जास्त डार्क झाला, फेंट आहे वाटतं. हा, ठीक आहे, मी एकदा रन करून बघतो कसा दिसतोय ते. ठीक आहे, दिसतो ओके. सेम कलर ठेवला ना थोडा प्रॉपर दिसतो. असं जास्त बी कलरफुल केलं ना ते व्यवस्थित दिसत नाही. ठीक आहे.
आता या कमांड बटन जे घेतलं आपण त्याला 2 वेळा क्लिक करायचं, म्हणजे घेतलं सगळ्यांनी घ्या आधी, सगळ्यांचं झाल्यानंतर सांग. घेतलं कमांड बटन? हा, नाही गरज नाही. ते लॉग इन झालं क्लिअर होते ऑटोमॅटिक. ते ही विंडो बंद होते, दुसरी चालू होते ऑटोमॅटिक. ते पुढं जे जास्त डेटा असतं तिथं लागतं. क्लिअर याच्यावरतीच लिहायचंय आपल्याला, याच बटन मध्ये लिहिलं तरी चालतं क्लिअरचा कोड. त्यासाठी बटन क्रिएट करायची काही गरज नाही, एक बटन राहू द्या, खूप झालं. ठीक आहे, एक कमांड बटन घ्यायचंय, लॉग इन हिअर किंवा लॉग इन जे काय नाव द्यायचं ते द्या. दिलं. आता या कमांड बटन वरती 2 वेळा क्लिक करा. आलं. आता हा जो कोड असतो त्याच्या आधीचा कोड कसा लिहिला होता आपण? सब मायक्रोचा कोड सब मध्ये झाला, सबले सुरू होतो, बरोबर. आणि जेव्हा आपण युजर डिफाईन केलं त्यावेळेस फंक्शन वापरलं. ठीक आहे, युजर डिफाईन काय करतो, रिटर्न व्हॅल्यू प्रोव्हाइड करतो. आणि सब रिटर्न व्हॅल्यू प्रोव्हाइड करत नाही, कारण तो स्टेप बाय स्टेप वर्क करतो. म्हणजे आपण जिथे जिथे क्लिक करतो त्याचा फक्त कोड देतो. तो व्हेरिएबल डिक्लेअर करत नाही किंवा डेटा टाईप डिक्लेअर करत नाही. त्याचं काम जे जे आपण ऍक्शन करतोय त्याचा कोड फक्त तो देतो, कुठून कुठं जातोय. आणि आपण जे क्रिएट करत होतो त्याच्यामध्ये युजर व्हेरिएबल घेतलं, त्याचा डेटा टाईप फिक्स केला, डेसिमल व्हॅल्यू घेतली, झिरो जर तो डिवाइड होत नसेल तर त्याचा एरर येतो. म्हणजे व्हॅल्यू काही ना काही रिटर्न करतो, एरर असेल किंवा रिझल्ट असेल, पण तिथं काहीतरी मेसेज येतो. तर ते व्हॅल्यू रिटर्न जे करतो ते युजर डिफाईन फंक्शन मधून. आणि जिथे व्हॅल्यू काहीच डिफाईन होत नाही रिटर्न मध्ये, तो मायक्रो. आणि हा जो आहे तो प्रायव्हेट मध्ये लिहिला जातो. ठीक आहे, प्रायव्हेट फंक्शन मध्ये क्लिक इव्हेंटचा हा कोड असतो. कोणत्या इव्हेंटचा आहे? क्लिक इव्हेंट. कुठल्याही कमांड वरती, म्हणजे युजर फॉर्म वरती जर तुम्ही क्लिक केलं 2 वेळा तर तो युजर फॉर्मचा कोड ओपन करतो. लेबल वरती डबल क्लिक केलं, लेबल. टेक्स्ट बॉक्स साठी केलं, टेक्स्ट बॉक्स. आता आपण कशावरती कोड लिहितोय? कमांड साठी, कमांड द्यायचे आपल्याला. तर कमांडला डबल क्लिक केलं म्हणून इथं कमांड बटन 1, कोणत्या बटन वरती क्लिक केलं, खूप सगळे कमांड असतील तर कमांड 1 2 3 4 कोणत्यासाठी, तर इथं अंडरस्टँड होतं की कुठल्या कमांड साठी तुम्ही बटन लिहिताय. किंवा आपण त्याला हेडिंग दिलेली असते, सबमिट, कॅन्सल, क्लिअर, बरोबर. तर तिथं समजलं पाहिजे की त्या बटनला कुठला कोड पाहिजे. इथं डबल क्लिक केल्यावर नाही दाखवत जे आपण त्याला नाव दिले वरती, तर ते क्लिक करताना लक्षात ठेवायचं की कुठलं नाव दिले. किंवा तुम्हाला रिपीट यायचं असेल तर इथं युजर फॉर्म वरती जर डबल क्लिक केलं की परत रिटर्न येतात, म्हणजे पाहायचं असेल रिटर्न खरंच त्या बटन वरती क्लिक केलंय का. ठीक आहे, आणि परत मी लॉग इन हिअर वरती डबल क्लिक केलं की तो परत कोड विंडो वरती जातो. कमांड बटनच्या कोड विंडो वरती गेलेला आहे, बरोबर. ठीक आहे, इथं हा कोड लिहायचा आहे. बघा इथं काय केलेलं आहे, फर्स्ट. ठीक आहे, सिलेक्ट केलंय. हे शीट 1 नाही लिहिलं तरी चालतंय सध्या, कारण आपण काय करतोय सध्या फक्त लॉग इन करतोय. ठीक आहे, हे नाही लिहिलं तरी चालतं. इथून बघा, हे सुरुवातीला इफ टेक्स्ट बॉक्स 1 डॉट टेक्स्ट इज इक्वल टू, इथं तुमचं नाव लिहा, डबल इन्व्हर्टेड कॉमा, ऍडमिन करतोय मी. ठीक आहे, ऍडमिन, दोन्हीकडे ऍडमिन, म्हणजे लक्षात राहतं पासवर्ड आणि हे असं. इफ टेक्स्ट बॉक्स 1 डॉट टेक्स्ट, म्हणजे टेक्स्ट बॉक्स 1 मध्ये ऍडमिन लिहायचं, युजर नेम काय आहे माझं तिथं ऍडमिन लिहिलं तरच तो लॉग इन होईल. अँड टेक्स्ट बॉक्स 2 डॉट टेक्स्ट इज इक्वल टू ऍडमिन, मी दोन्हीकडे सेमच ठेवलंय. तुम्ही देऊ शकता तुमचं नाव आणि पासवर्ड मध्ये पासवर्ड काही जे पाहिजे ते. देन जर या दोघां जेव्हा तुम्ही इनपुट करताय त्यावेळेस जर अॅक्युरेट असेल
जे काही तुम्ही आता दिले क्रायटेरिया, तर तिथं मेसेज बॉक्स काय आला पाहिजे, अनलॉक फाईल किंवा लॉग इन सक्सेसफुली असं लिहिलं तरी चालतंय. डबल कोट मध्ये काय लिहायचंय, मेसेज बॉक्स MSG बॉक्स अनलॉक किंवा लॉग इन सक्सेसफुली असं लिहायला तरी चालतंय. अनलॉकची काही गरज नाही, लॉग इन करायचं. ठीक आहे, लॉग इन सक्सेसफुली. आणि अनलोड मी म्हणजे काय, बंद. सक्सेसफुल झाली ती विंडो क्लोज झाली पाहिजे, जी लॉग इनची विंडो आहे ती. ठीक आहे, अनलोडचा वापर होतो. आणि युजर फॉर्म डॉट शो टू म्हणजे त्याच्या पुढचा फॉर्म, लॉग इन फॉर्म नंतर जे दुसरा आपल्याला फॉर्म असेल कुठलाही, म्हणजे इन्क्वायरी फॉर्म असेल किंवा एम्प्लॉई डिटेलचा फॉर्म आपण तयार करणार आहे, कुठलाही फॉर्म आपण जे तयार करणार आहे, तर तिथं समजा आपण एम्प्लॉई डिटेलचाच फॉर्म तयार करू नेक्स्ट, तर तो किती नंबरचा फॉर्म आहे, आता इथं ऑलरेडी 6 नंबर आहे. जेव्हा मी इन्सर्ट मध्ये जाईल आणि युजर फॉर्म घेणार आहे, तर तो किती नंबरचा फॉर्म आहे, 7. मी इथं पुढे डिझाईन कशावरती करणार आहे, 7 वरती. म्हणजे माझा इथं जो फॉर्म आहे शो, युजर फॉर्म 7 डॉट शो, एवढंच शो करण्यासाठी एवढाच कोड आहे छोटासा, युजर फॉर्मचं नाव आणि डॉट शो. इल्स जर असं नसेल तर काय करायचं, मेसेज बॉक्स प्लीज एंटर करेक्ट, म्हणजे तुम्ही इन्फॉर्मेशन जर करेक्ट नाही टाकली तर हा मेसेज आला पाहिजे. इल्स मध्ये हा मेसेज लिहायचा आहे, मेसेज बॉक्स प्लीज एंटर करेक्ट आयडी और पासवर्ड. आणि टेक्स्ट बॉक्स 1 इज इक्वल टू डबल इन्व्हर्टेड कॉमा ओपन क्लोज, लगेच स्पेस नाही द्यायचं. टेक्स्ट बॉक्स 2 इज इक्वल टू डबल इन्व्हर्टेड कॉमा ओपन क्लोज, म्हणजे क्लिअर त्यात लिहिलेलं ऑटोमॅटिक इरेज झालं पाहिजे. जेव्हा लॉग इन वरती क्लिक करता, एकतर लॉग इन झाला पाहिजे, मेसेज बॉक्स आला पाहिजे, आणि त्यामध्ये जे लिहिलंय आपण ते दुसऱ्या वेळेस लिहिण्यासाठी क्लिअर करून दिलं पाहिजे आपल्याला. आणि एंड इफ ची कंडिशन एंड करायची. हे लिहू नका वरती जे दिले शीट 1 सिलेक्ट, त्याची काही गरज नाही सध्या, कारण हा फक्त लॉग इनचा फॉर्म आहे, याला काही शीटची लिंक देत नाही आपण. त्याला मी कमेंट पास केले असं पण. इथून 2 कोड आहे, इल्स नंतर एक कोड आहे जे तुम्हाला समजेल. म्हणजे याचं मिनिंग जिथे जिथे वेगळं आहे ना त्याला मी स्पेस देतो. अनलोड मीचा वापर काय, क्लोज विंडो, आणि दुसरी ओपन झाली पाहिजे, पहिली क्लोज दुसरी ओपन, म्हणून अनलोड मी पहिलं लिहायचं, त्याच्यानंतर युजर फॉर्म डॉट शो. आता इथं काय आलं पाहिजे, 7 आलं पाहिजे माझं ऍक्च्युली. ठीक आहे, 7 बरोबर आहे. ज्यावेळेस मी हे लॉग इन करत त्यावेळेस 7 नंबरचा फॉर्म आला पाहिजे, कारण मी 7 नवीन घेतले माझ्यासाठी. तुमचा 2 नंबरचा असेल, तुम्ही पहिला 1 नंबरचा लॉग इन साठी घेतलाय आणि 2 नंबरचा पुढच्या डिझाईन साठी घेतलाय, तर तुम्ही युजर फॉर्म 2 डॉट शो करायचं. दोन नंबरचा फॉर्म इन्सर्ट करून ठेवा, कारण तो ओपन झाला पाहिजे. कारण त्याच्यावरती कोड देताय ना तुम्ही, जेव्हा लॉग इन करून बघता ना तेव्हा खरंच 2 नंबरचा फॉर्म ओपन होतो का, तर इन्सर्ट मध्ये आणखी एक फॉर्म इन्सर्ट करून घ्या, युजर फॉर्म. इन्सर्ट मध्ये जाऊन युजर फॉर्म घ्या. ऍड केलं वाटतं ना.
अनलोड म्हणजे क्लोज होणे. तो तुमचा जे आता युजर फॉर्म रन केलाय ना आपण, तो बंद होतो फॉर्म ऑटोमॅटिक आणि दुसरा ओपन होतो. मग ते अनलोड मी नाही लिहिलं तर पहिला पण तिथंच राहतो आणि त्याच्यावरती दुसरा येतो. मग ते प्रॉब्लेम होतो. झालं. रन करून बघा होते का. हम्म. हम्म. नाही ते दिले ना का तू कोड. टेक्स्ट बॉक्स वन साठी ते दिले ना का तू युज कोड. ह्याच्यामध्ये win.com मध्ये काय लिहिलंय. काय म्हणते. नाही फक्त पहिलाच चेक करतो आपण. दुसरा नाही म्हणजे ओपन होतो का 2 नंबर. दाखवा. हम्म. हम्म. ते त्याच्यानंतर टाक ना युजर पासवर्ड लॉग इन. तो बंद होऊन दुसरा रन झाला पाहिजे 2 नंबरचा. तुम्ही लॉग इन पासवर्ड टाकून लॉग इन करा त्याच्यानंतर तो क्लोज झाला पाहिजे आणि जो दुसरा फॉर्म आहे तो रन झाला पाहिजे. पण F5 करून बरं का असं डायरेक्ट टाईप करू नका तिथं. हा टाकायचं. हा मग ते तर टाकायचं त्याला कशाला वाढवणार. रन केल्यानंतर टाकायचं ना तुम्ही जे क्रायटेरिया दिलाय ते. टेक्स्ट बॉक्स साठी काय, टेक्स्ट बॉक्स 2 मध्ये काय, युजर आणि पासवर्ड जे दिले ना ते टाकून रन करा. रन होते का ते. काय if text box 1 dot text admin घेतलं बरोबर and text box 2 dot text 1 2 3 बरोबर. ठीक आहे. then बरोबर आणि हो बरोबर आहे. बॅक इथं पण पाहिजे ना इथं इथं if ला क्लोज करायचं. काय झालं. हम्म. ते झालं. अजून काय म्हणजे अपलोड द्या. बरोबर. आता लॉग इन करून ते सेकंड नंबरचा ओपन होतं का चेक करा. सेकंड नंबरचं घेतलं का फॉर्म. आता त्याला रन कर. ते जे जे टाकलंय
करेक्ट इन्फॉर्मेशन ते फिल करा. रॉंग दोन्ही टाकून बघा. लॉग इन केल्यानंतर रॉंग पण बघा, तिथे मेसेज येते का रॉंग साठी. तुम्ही जे इथं रन करणार आहे तिथं रॉंग पण टाकून बघू शकता. ठीक आहे, बरोबर, माझं तर आलं. रॉंग केल्यावर पण येते ना. आणि ओके टाकलं तरच लॉग इन झालं पाहिजे त्या कंडिशन मध्ये. ठीक आहे, आता हा सेकंड वरती हे टाका आता. हे टाकू नका. बटन घ्या, कमांड बटन घ्यायचे 3. साईज यांनी प्रॉपर केली नाही. आता दिसायला व्यवस्थित दिसलं पाहिजे रन. जेवढं आहे ना तेवढंच ठेवायचं. इन्क्वायरी नाही करा. इथं काय करा, एम्प्लॉई आयडी, एम्प्लॉई डिटेल पहिल्यावरती नाव द्यायचं. काय द्यायचं? एम्प्लॉई डिटेल. नाही तर हाच करा, जाऊ द्या, हे सोपं आहे. म्हणजे आपल्याकडे ह्याची आयडिया असते. एम्प्लॉई डिटेल, परत एम्प्लॉईचा आणखीन सॅलरी डिटेल असं पण घेऊ शकता, असं काय नाही. एम्प्लॉई डिटेल मध्ये त्याची थोडीशी माहिती घ्यायची, एक 2-4 कॉलम. त्याच्यानंतर इन्क्वायरी, ऍडमिशन आणि फीस डिटेल 3 घेतलं होतं आपण. ठीक आहे, 3 नाव घ्या त्याच्यावर. 3 कमांड आहेत बरं का हे इथलं. कमांड बटन घेतलेले आहेत डायरेक्ट. फर्स्ट कमांड बटन, सेकंड, थर्ड. आणि याला एक एकच कोड द्यायचा तुम्हाला. म्हणजे आणखीन फॉर्म घ्यायला लागेल तुम्हाला, बरोबर. तर या 3 कमांड बटन साठी नवीन 3 फॉर्म घ्यायचे दुसऱ्यानंतर. म्हणजे 5 फॉर्म तयार करा. इन्सर्ट काय करा, 5 फॉर्म करा आत्ताच. 1 2 3 4 5. इन्सर्ट मध्ये जायचं आणि युजर फॉर्म 1 2 3 4 5. आणि इन्क्वायरी ला क्लिक केलं की तिसऱ्या नंबरचा फॉर्म. त्याच्यानंतर पुढचा सिलेक्ट केला ऍडमिशन की तो 4थ्या नंबरचा. आणि फीस डिटेल म्हणलं की तो 5. एवढाच कोड आहे फक्त. अनलोड मी, आणि हा क्लोज झाला पाहिजे आणि दुसरा ओपन झाला पाहिजे त्या बटनला क्लिक केलं. एवढंच करायचं. हे छोटासाच कोड आहे. अनलोड मी, युजर फॉर्म 3 डॉट शो. अनलोड मी, युजर फॉर्म 4 डॉट शो. अनलोड मी, युजर फॉर्म डॉट शो. म्हणजे हा रन झाला पाहिजे त्याच्यानंतर. ठीक आहे, इथं 4थ्या वरती मी पण दाखवतो इथं. आणि फीस डिटेल. छोटस घ्यायचं. आणि कलर सेमच ठेवा, प्रत्येक वेळेस चेंज नका करू. जे कलर दिले ना तेच कंटिन्यू ठेवा, व्यवस्थित दिसते ते. ठीक आहे. फॉर्म वरती क्लिक केलं आणि कमांड बटन घेतलं. लक्ष द्या काय घ्यायचं ते पण महत्वाचं. तुम्ही नाही तर लेबल घेताल तिथे. तिन्ही कमांड बटन घ्यायचे, कारण त्याच्यावरती कोड लिहायचे. काहीच वाढत इनव्हॅलिड फॉरवर्ड काय. ते रन असेल तर दाखवत नाही. पहिल्याचा जर रन ठेवलेला असेल तर त्याला क्लोज करा पहिले. आणि तेवढं छोटं दिसलं पाहिजे असं. याला कॉपी पेस्ट, कॉपी पेस्ट. आणि एकानंतर खाली घ्या. कॉपी पेस्ट केल्यावर मग असं सिक्वेन्स बदलू नका त्या कमांड बटनचा. पहिल्यांदा पहिलाच इथं क्लिक केल्यावर तुमच्या इथं दाखवतं बघा तो किती नंबरचा कमांड आहे. इथं प्रॉपर्टी मध्ये कमांड 1, कमांड 2, कमांड 3, म्हणजे एका खाली एक आलं. इथं इथं बघू शकता हे नेम प्रॉपर्टी विंडो मध्ये.
पण ते पहिल्याला एडिट एडिट करायचं आणि मग दुसऱ्याला कॉपी करायचं. म्हणजे त्याला नाव वगैरे कलर दिलेलं ऍज इट इज होतं ते. ठीक आहे, म्हणून त्याला डिलीट करतो मी, परत घेता येईल. पहिला फर्स्ट जो आहे त्याला व्यवस्थित डिझाईन करा, कलर वगैरे. कॅप्शन मध्ये गेलो. कुठे कॅप्शन? हा, कमांड वन ला काढायचं. इन्क्वायरी फर्स्ट काय? त्याची साईज वगैरे वाढवू शकता येतो फॉन्ट मध्ये. बोल्ड साईज. ओके. कलर कुठला दिला होता इथून देऊ शकता. यालाच कॉपी करायचं. त्याचं नाव काय? ऍडमिशन. त्यालाच कॉपी करून पेस्ट करायचं. त्याच्यानंतर फीस डिटेल. ठीक आहे. आणि हे फॉर्म जेवढं लागतंय ना तेवढंच ठेवा. याला कमी करा. म्हणजे रन झाल्यानंतर, आता समजा याला आपण रन केलं, ठीक आहे, तर तो त्याच्यानंतर इन्क्वायरी, ऍडमिशन आणि फीस डिटेल, 3 फॉर्म. फीस डिटेल आलं बघा स्क्रीनवर बघा. म्हणजे प्रॉपर जेवढी बटन आहे तेवढंच. युजर फॉर्म जो असतो बाजूला खूप गेलेला, तो तेवढाच साईज करून घ्यायचा त्याला. तेवढाच, खूप मोठा नाही झाला पाहिजे, दिसताना प्रॉपर दिसलं पाहिजे. मग तुमच्यासाठी आता ते इन्क्वायरी आहे का, ऍडमिशन आहे का, फीस डिटेल आहे, म्हणजे कशासाठी आलाय तो स्टुडंट? नवीन आला असेल तर त्याचं इन्क्वायरी फॉर्म भरायचं. ऍडमिशन असेल तर त्याचं ऍडमिशन करून घ्यायचं, किंवा त्यानं फीस पेंडिंग विचारायला आलाय किंवा भरायला आलं असेल तर फीस डिटेल मध्ये गेलं पाहिजे आपण. समजलं? असे 3 फॉर्म क्रिएट झाले पाहिजे. त्याच्यावरती कोड लिहा एका एका बटन वरती. त्याला डबल क्लिक केलं, पहिल्यांदा लिहायचं अनलोड मी स्पेस, अनलोड स्पेस मी, आणि युजर फॉर्म किती नंबरचा येणार आता माझा? 8 नंबरचा येणार. डॉट शो. असं तुमचा आता काही 3, 3, 4 असं. ठीक आहे, मी जर इथून इन्सर्ट केलं युजर फॉर्म तर 8 नंबरचा पण होतो. 8, त्याच्यानंतर 9 आणि आणखी. ठीक आहे, 8, 9, 10 असे 3 झाले पाहिजे माझ्याकडे. ऍडमिशनला यालाच कॉपी करायचं, परत फक्त त्याचा नंबर बदलायचा. ठीक आहे. 8 वरती 9, परत फीस डिटेलला डबल क्लिक करायचं आणि तिथे पेस्ट करायचं, आणि 10 हे असं. आणि याला रन करून बघू शकता सुरुवातीपासून परत. रन केलं. ठीक आहे. ऍडमिन, ऍडमिन, हा हा एकच एकच मध्ये, एकच एक्सेल मध्ये दाब. नाही, कोड कुठं दिसते ना? कोड
जम्प करते ना त्या बटन वरती, ज्याच्यावरती कोड लिहितो ना आपण, त्याला त्या बटनला क्लिक करायचं. एखादा संपला की बॅक यायचं त्या फॉर्म वरती. त्या फॉर्मला क्लिक करायचं. 7 ते नंबर किती नंबरचा आहे? 2 नंबरचा. त्या बाजूला या साईडला 2 नंबरच्या फॉर्मवर क्लिक कर आणि इन्क्वायरी वरती क्लिक कर. इथं इथं असं. आता हे एकाचा लिहिला तू, बरोबर. मग इथं 2 साठी यायचं. येऊ दे ना. मग त्या बटनवर जाऊनच तो क्लिक क्लिअर करा असं तेच त्याच्या ह्याच्यामध्ये. परत इथं आलो की हा इथं डबल, मग तो ऑटोमॅटिक घेऊन जातो. कन्फ्युज होत नाही तुमचं. कोणाचा कोड कोणाला लिहितात त्यासाठी ते फॉलो करायचं. हा ते येऊन जाणार. त्याच्यावरती जाऊनच करायचं पण क्लिक. ते इन्सर्ट करून घ्या 5 फॉर्म. केलेत का? त्याची लिंक दिली का? 3, 4, 5. इन्क्वायरीला 3 नंबरचा, ऍडमिशनला 4 नंबरचा आणि फीस डिटेलला 5 नंबरचा फॉर्म शो झाला पाहिजे. रन करून बघा. कुठे? व्ह्यू मध्ये जाऊन प्रोजेक्ट एक्सप्लोर काहीतरी आहे. हा त्याला क्लिक करा. आलं का? व्ह्यू मध्येच आहे ते. जर हाईड झाला असेल तर व्ह्यू मध्ये जाऊन फाइंड करा.